मैताळगाव. हां हां हां. हो हो, खूप वाईट घटना घडली. खूप म्हणजे खूपच. अहमदाबाद येथील विमान अपघातात पनवेलच्या नावा गावातील मैथिली पाटीलचा मृत्यू झालाय. गेल्या 2 वर्षांपासून मैथिली एअर होस्टेस म्हणून काम करत होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने तिने फ्लाईट क्रूचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं. 2 महिन्यांपासून ती आंतरराष्ट्रीय मार्गांवर रुजू झाली होती. एकूण 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या तिने पूर्ण केल्या होत्या. अतिशय शांत स्वभावाची, मनमिळावू अशी तिची ओळख होती. तिच्या जाण्याने संपूर्ण नावा गावावर शोककळा पसरली. तिची आई, मामा आणि भाऊ कालच गुजरातला रवाना झाले. तिच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. अहमदाबाद इथे झालेल्या दुर्घटनेमध्ये हे उरण तालुक्यातल्या नावा गावच्या मेठाली पाटील हिचा समावेश आहे. ती क्रू मेंबर होती आणि गेल्या 2 वर्षापासून ही मिताली एअर होस्टेस म्हणून आहे, ती काम करत होती. आणि सध्या तिच्या गावामध्ये आहे, नावा या गावामध्ये आहे. समोर आहे ती तिचं घर आहे आणि या लहानशा गावामधून आहे ती मोठ्या कष्टाने मिताली इथं पण पोहोचली होती. शाळेपासून कॉलेज जीवनापासून आहे तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. त्या अनुषंगाने तिचा प्रवास चालू होता आणि त्या संबंधितलं शिक्षण घेतल्यानंतर मिताली गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी आहे ती एअर होस्टेस म्हणून रुजू झाली होती. गेल्या 2 महिन्यापासून तिचा इंटरनॅशनल प्रवास सुरू झाला होता आणि ही तिची 7वी इंटरनॅशनल आहे ती टूर होती. मात्र कालच्या दुर्घटनेमध्ये आहे ते आपण पाहतो की ही दुःखद घटना घडलेली आहे. अनेक प्रवाशांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. सध्या आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण गावावरती आहे ती शोककळा पसरलेली आहे आणि मिताली पाटील हिची आई, मामा आणि मावस भाऊ आहेत ते अहमदाबादला गेलेले आहेत. सरकारच्या माध्यमातून आहे त्यांचे DNA सॅम्पलसुद्धा घेण्यात येणार आहेत आणि पुढील अनुषंगाने आहे ती अधिकृत आहे ती घोषणा आहे ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण पाहतो की या गावामध्ये मात्र या संपूर्ण घटनेमुळे शोककळा पसरल्याचं दिसून येत आहे. विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड. याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. पाहत राहा ABP.